दीपेश गाडी, त्याचप्रमाणे माझी सर्व कोरक मंडळी आणि भाग्य म्हणजे आमच्या भजनामध्ये कोरकसाठी गणेश पंचाळबुवांचे शिष्य पट्ट शिष्य कृष्णा शिक्षाडबुवा या ठिकाणी आमच्या मंडळीमध्ये बसले आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो, सर्व कोरक मंडळी. त्याचप्रमाणे आज या एका रात्रीपुरते प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लागलेले आम्हाला सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा संदीपजी फुलारे, गाव त्यांचं नाडर देवगड, त्यांना अपवाद करत आहे. नितीन गाडी, त्याचप्रमाणे तबल्याला साथ करत आहे अक्षय गाडी आणि त्यांची सर्व कोरक मंडळी या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये चौधरी कलाकार अंजली बुवा, भगवान वादक आणि अन्य कलाकार सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे माझ्या या तमाम मायबाप प्रेक्षकांना वंदन करून माझी गुरुमाऊली कैलासवासी सुप्रसिद्ध भजन सम्राट आश्राम परमबुवा यांना वंदन करून, त्याचप्रमाणे माझी गुरुमाऊली रामकृष्ण परम यांच्यासाठी नतमस्तक होऊन आणि तमाम जमलेल्या प्रेक्षक जनांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी माझ्या ढोलवारी भजनाच्या संबोधनाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज. सुस्वागत. या ठिकाणी बारी चालू करताना एक बक्षीस आले. श्री विहान विनायक वरक यांच्याकडून सप्रेम भेट 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता बघा, सगळं याच्यावर मालवणी असं, त्याच्यामध्ये इकडे तिकडे काय होणार नाही. सगळं जा काय होतं ना मालवणीचं. आणि बुवा आमचे म्हणजे अस्सल मालवणी. आमच्या महाराष्ट्राचे दुसरे भाऊ कदम म्हणजे आमचे पुजारी बुवा. आणि पुजारी बुवांचं बघा महाराष्ट्रभर नाव आहे. मी सुद्धा पहिल्या भरपूर बाऱ्या केल्या, पण आता कसं आहे कामधंद्यामुळे जमत नसल्यामुळे आम्ही थोडा कमी केला. आणि पुजारी बुवा आहेत म्हटल्यावर मी म्हटलं ठीक आहे, पुजारी बुवा आपले आहेत, सांभाळून घेणारे आहेत. आम्ही काही एवढे मोठे बुवा नाही, पुजारी महान बुवा आहेत. त्याच्यामुळे मी त्यांचा मान राखून भजन करणार. शेवटी डबल बारी आहे, तर बुवा थोडेफार बोलले तर मी पण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काय आता पावसातून बुवा इकडे थंडलेलं एका जरा गरम करू होय सांगा चांगली ढोपावर भर पाणी असून कसं इलं तर माझं माथा माहिती. आता ते कसे बोलतात ते तुमचं माहिती आहे. काय सांगा तुमचा ठीक आहे, पण घकडे जरा पावसाळ्यात फिरताना जरा सांभाळून फिरा. गेल्या माहिती आहे एवढी गटारा खुल्ली असते, काय बी गेलो तर लपडावर म्हणून आपलं माणूस म्हणून तुमचा मी सांगतो. काही काय जास्त बोलत नाही, भजनाला सुरुवात करतो. पेटीचा आवाज थोडा कमी करा.
विश्वासा विश्राम रे सुंदर अशी साऊंड सिस्टीम मुलांसाठी एकदम जोरदार टाळ्या होऊन जातो आणि आमच्या पुजारी बुवांसाठी सुद्धा एकदम जोरदार टाळ्या होऊन जातो. नमादि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा माय माता विश्वाची रूपा माय माता तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ तुझ्या सत्तेने तुझे गुण तेने सुखी राहू सर्व काळ तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानासी गंजन तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानासी सर्व होणे जाणे तुझी हाती सर्व होणे जाणे तुझी हाती तू ग म्हणे ते नाही मी तू कवना लागी कवना
बसीच्या नोटिसांना सुरुवात करतो आणि बुवा काय चुकला वागला तो सांभाळून घ्यावा. काय तुमचा रोजचा हॅबिट आहे आणि आम्ही आपले कधीतरी मागे पुढे होणार. सुस्वागत या ठिकाणी आमचे मित्र श्री प्रकाश सावंत यांच्याकडून व महेश नाईक यांस 100 रुपये वेळ दिलेली आहे. ठीक आहे. कोरस माईक जरा आपण कोरस माईक बघा खाली ठेवू नका त्याला. मी बंद केलं तिकडे सांगायसाठी आलो. खाल्ल्याचा आवाज येणार नाही. बंद केलं तिकडे दाखव नाही का चालू करा. भगवानचं जरा शांत करा.
सहज
सुस्वागतम या ठिकाणी श्री विजय नलावडे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक मंडळाचे स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र श्री सतीश परब साहेब यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टायमिंग दिलेला आहे या ठिकाणी 30 मिनिटाचा. बुवा घड्याळात बसले आपण जरा टायमिंग मध्ये आठवूया. अरे ह्या हॅलोजनचा जरा त्रास होता, घामाघूम होता. बुवांचा आपला इलेक्ट्रिक लाईट पाटल्या पाठी परतवून जातो, टेन्शनच नाही. भात जोडून बुवा ऍक्च्युली बारी घेणारच नसतो. काय झालं, पावसानं लफडा केला, कारण भात जोडू ऑर्डर भरपूर असतो, खड्या खुर्चतच नसतात. आता पाऊस पडला त्याच्यामुळे म्हणाला आता बारी घेऊ हरकत नाही, सगळे नाही ना हकडे तरी, त्याच्यामुळे बुवानी लाल काढून घेतला. ठीक आहे, आता मसनी पण इली आहे, त्याच्यामुळे जरा धंदो मंदीतच चालतो असं वाटतं. भात जोडतो बुवांना बाकी काय बोला, बुवा हसत असंच आहे, हसत खेळत बारी होऊ पाहिजे. काका बोलायचं आता बोला तुम्ही बिंदास, काय बोला पण काय पण नको, काय बोला पण काय पण नको. रुपाचा अभंग घेतो की नंतर तुम्ही काय तर वडवा बघा, मी आपण चोरमर एवढं जमकीत तशी. आता सुरुवातीकच जास्त करणं बरोबर नाही. लोक म्हणतात हे काय हे काय बदलव बोली. आणि बुवा पाहुणे आहेत ना आमच्याकडे, आमच्या घराच्या शेजारी, त्याच्यामुळे थोडं मान लागून करणार आणि भजन पण करणार.
मनोरंजन करणार आणि पुजारी बुवा आहेत म्हणजे मनोरंजनाला काय तोटो नाही. आता एका भाऊ कदमच म्हटलेले दुसरे महाराष्ट्रात, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, हळूहळू होणार. आता हे लवकर संपवतो, बुवा सुरुवात करतो. आपण हे नामस्मरण करतो, हे भगवंतापर्यंत पोहोचावं हाच एक उद्देश असतो आणि जमलेल्या रसिकांचे मनोरंजन. आता काय काय बुवा सांगतात, भजन म्हणजे भजनाचा अर्थ, भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जन माणसापर्यंत आणि न म्हणजे नतमस्तक होऊन केलं त्याचं नमन म्हणजे भजन. बरं आहे, तेच आपण परमेश्वराचं भजन करू. एक छोटस परमेश्वराचं गीत सादर करतो आणि वारकरी सुरुवात करतो. आणि हे भजन जर परमेश्वर जर आपल्याला भेटायचं असेल तर त्या हरिनामाशिवाय पर्याय नाही, म्हणून म्हणतो बघा. भवसागरा पार कराया, भवसागरा पार कराया, नाम मुखी तेरे मेरे बीच में उधर हुआ, तेरे मेरे बीच में कैसा है ये झगड़ा।
नहीं रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता पाहता लोचनी सुख
Ah